रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा 2 BHK चा फ्लॅट आहे। फ्लॅटचा जर एरिया आपण विचार केला तर युजेबल कार्पेट म्हणजे त्याच्यात तुमचं बाल्कनी आलं, ड्राय बाल्कनी आलं, सगळ्याच बाल्कनी वगैरे सगळं धरून 761 कार्पेट असणारा हा 2 BHK चा फ्लॅट आहे। फ्लॅट बाकी ठाणा स्टेशनला लागून असणार आहे, नौपाड्याला असणार आहे, भास्कर कॉलनीला असणार आहे किंवा कोपरीच्या ब्रिजपासून 2 मिनिटाच्या अंतरावरती आणि ठाणा स्टेशन जर पायी निघालं आपण तर 10 मिनिटाच्या अंतरावरती असणारा हा 2 BHK चा फ्लॅट असेल। ग्राउंड प्लस 18 माळ्याची बिल्डिंग आहे आणि टॉप फ्लोअरलाच फ्लॅट असणार आहे, हे मात्र तितकंच खरं आहे। पण व्ह्यू वाईज जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे। एकात ठाणा स्टेशन दिसेल, त्याच्यानंतर तुम्हाला मुंब्र्याचा डोंगर दिसेल, इकडे तुम्ही जर बघितलं वरतून खाडी पण दिसेल। इकडनं जर तुम्ही आलात, इकडनं ह्या साईडने जर बघितलं तर तुम्हाला आनंदनगरचा टोल नाका तोही तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसते। कोपरीचे 12 बंगले म्हणा, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ते 7 बंगले 12 बंगले काय आहे ते सगळं दिसतं, कारण त्याचे झाडं जे दिसतात तुम्हाला अशा पद्धतीचा व्ह्यू असणार आहे। भविष्यात काही इथे तुम्हाला बिल्डिंग वगैरे येणार नाही आहे ह्या समोर, तर कारण तुर्तास ज्या खाली बिल्डिंगी झालेल्या आहेत त्या झालेल्या आहेतच। त्याच्यामुळे जर इकडनं गेलं तर तुम्हाला ठाणा स्टेशनला लागते, इकडे जर गेलं तर तुम्ही मुंबईला निघताय। तर अशा पद्धतीचा हा खरं फ्लॅट असणार आहे। घरातनं तुम्हाला ट्रेन मात्र तुमच्या घरामधनं तुम्हाला नक्की दिसणार आहे, कारण ट्रेन येणं जाणं, लोकल जाते येते ते सगळं घरामधनं मात्र प्रॉपरली तुम्हाला दिसेल। विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे हा इकडे ह्या तुम्ही जी आत्ता जी बाल्कनी होती आपली ही ईस्ट आहे, त्याच्यामुळे सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये प्रॉपरली येणार आहे। आणि नंतर जर तुम्ही बाहेर पडायचा विचार जर केलात तर इथे तुम्ही वेस्टला बाहेर पडताय, पश्चिमेला बाहेर येत आहे, पूर्वेला आतमध्ये जात आहे। ह्या फ्लॅटची एक चांगली गोष्ट आहे, ह्या साईडला तसं जर बघितलं तर 1, 2 आणि 3 टोटल 3 फ्लॅट आहेत आणि पलीकडल्या साईडला 3 फ्लॅट असणार आहेत। 2 लिफ्ट तुम्हाला इथं वापरायला मिळतात। लॉबी बाकी खूप मोठी आणि प्रशस्त असणार आहे। ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला पार्किंग आहे, बाकी पाण्याचा इथं काय प्रॉब्लेम नाही किंवा लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, फ्लॅटला पॉवर बॅकअप नाही। लॉबी बाकी खूप मोठी आणि ही नक्की मोठी आहे, हे मात्र तितकंच खरं आहे। नंतर जर समजा आपण हा 2 BHKचा जर बघितलं तर ह्या 2 BHKला तुमचा एका साईडला आहे, त्याच्यामुळे तसं जर बघितलं तर इथून तुमचा फ्लॅट चालू झाला, एवढी मोठी जागा हे मात्र तुम्हाला प्रॉपर नक्की वापरायला मिळते। आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुमचं हॉल तुम्ही हॉल बघू शकता, अशा पद्धतीचा मोठा आणि चांगला हॉल आहे तुम्हाला। आणि हॉलच्या नंतर जर तुम्ही इकडे बघितलं तर तुम्ही इथे TV युनिट किंवा कपाट वगैरे नीटनेटकं पद्धतशीर लावू शकता। कपाटाच्या ह्या अपोजिटला जर आपण गेलो तर तुम्हाला हे बघा, हे असं चांगला हॉल आहे, इकडनं हवा पण जाणवते, ऊन पण जाणवेल। आणि इथे आलात तर तुम्हाला इथं प्रॉपर अशी बाल्कनी आहे, जी बाल्कनी तुम्ही वापरात येईल। तुम्ही सकाळचं उभं राहून असं मस्तपैकी इकडं बघू शकता, सूर्याचं दर्शन बाकी तुमचं सकाळचं होईल, डोंगरातनं सूर्य वरती येईल असं तुम्हाला इकडनं दिसतं। नंतर हॉलमधनं जर आपण पुढे जाण्याचा विचार केला तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं आणि चांगलं आहे। ही खिडकी उघडल्यावर, आता बाथरूम उघडल्यावर मात्र पश्चिम दिशा असल्याकारणानं, हायर फ्लोअरला असल्याकारणानं वारं मात्र त्या बाथरूममधलं तिथनं ड्राय बाल्कनीच्या स्पेसमधनं मात्र वारं खूप येत आहे, त्याच्यामुळे मी आता हा दरवाजा बंद करून ठेवतो, कारण वारं मात्र येते। उजेड आणि वारं इथं काहीच प्रॉब्लेम नाही। नंतर इथे आलात की इथं किचनची सुविधा आहे, एका साईडला किचन असणार आहे, गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। आणि इकडनं जरी तुम्ही बघितलं तर इथं पण तुम्हाला परत मोठी जागा, स्टँडिंग बाल्कनी उपलब्ध असणार आहे। आणि हेही तुम्हाला पूर्वेलाच ओपन होणार आहे। इथे वॉशिंग मशीनचा पॉईंट पण ऑलरेडी किचनमध्येच ह्या साईडला दिला गेलेला आहे। अशा पद्धतीचं हे तुमचं किचन होतं। ज्या मंडळीला ठाणा स्टेशनला जवळ पाहिजे, मला घोडबंदर नको, मला इकडं नको, ते असं जर पद्धतीचं असले तर घरात वारं मात्र घरात खूप आहे। बघा, मी इथे आलो आहे, दरवाजा उघडा आहे आणि ती खिडकी उघडी, त्याच्यामुळे वारं मात्र घरात खूप चांगलं येते। नंतर तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला एक बेडरूम आहे। बेडरूमची साईज जरी बघितली तरी बेडरूम साईज पण मोठी आणि चांगली नक्की आहे। आणि ह्या बेडरूमच्या ह्या साईडला जरी आपण आलो तर इथं पण तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी प्रॉपर व्यवस्थित आणि नीटनेटकी दिली गेलेली आहे। ह्याच्यात पण तुम्हाला खेळती हवा, उजेड आणि डोंगर वगैरे सगळा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नक्की दिसतोय। इकडे ह्या साईडला जर आपण आलो तर अशा पद्धतीचं हे तुमचं हे जागा आहे बेडरूमची। नंतर जेव्हा आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला इकडे जर आपण गेलो तर हे शेवटचं आपलं बेडरूम असणार आहे। ह्या शेवटच्या बेडरूममध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं हे बेडरूम मोठं चांगलं आहे नक्की। आणि इकडे जर आलात तर याच्यातनं पण तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी आहे, जिथनं तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू नक्की मिळतो, म्हणजे कोपरी दिसते, डोंगर दिसतोय, सकाळचं सूर्य दिसेल, अशा पद्धतीचा इकडला व्ह्यू आहे। नंतर इथे जर आपण आलो तर इथं तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ऑलरेडी वेगळं आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं आहे।
तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर इथे पण तुम्हाला एक सुंदर आणि चांगलं आहे. याची फिनिशिंग करून आपल्याला मिळेल. अजून कंप्लीट फिनिश थोडंसं शेवटचा हात मारणं वगैरे जे प्रकार आहे तो इथे बाकी आहे, पण ते आपल्याला सगळं नीटनाटकं करून देणार आहेत. इथे जर तुम्ही गेलात तर परत ह्या बेडरूमला तुम्हाला असं मोठं कपाट बसेल एवढी मोठी जागा परत उपलब्ध नक्की आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. किंमतही खूप चांगली आणि मस्त आहे, कारण की आपण नौपाड्याला आलं किंवा मग ह्या साईडला जर सिटी साईडला आलं तर त्या पद्धतीचे रेटही असणार आहेत. तर हा जो फ्लॅट आहे हा आपल्याला साधारणतः 1,80,00,000 ऑल इन्क्लुझिव्हला मिळेल, इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, मेंटेनन्स, ते सगळं काही इथं आपल्याला मिळणार आहे. पण मग अशाच पद्धतीचे घर आपण, मला असं वाटतं की ज्यांना स्टेशन साईडलाच घर घ्यायचे त्यांच्यासाठी हा पर्याय आहे, किंवा मग मला बाबा कोपरी मुंबई नाशिक रोड जवळ पाहिजे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. तर मला असं वाटतं आम्ही रोज काही ना काही वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीचे घर दाखवण्याचा रोजचा रोज प्रयत्न आहे, आणि त्या प्रयत्नांना यश देणं हे तुमच्या हातामध्ये आहे. की बघत जा, त्याच्यात मग आम्हाला कमेंट्स करा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा तेवढं, कारण सबस्क्रायबर्स केलं का आम्हाला भारी वाटते की आमचं काम चालले ते जरा बरं चालले म्हणून. तर तो थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.